अरे चंद्रू, तुला भूक लागली असेल, हे खाच, हे खा, खाऊन द्यायचं. हे काय करताय? काय असं अचानक काय झालं तुम्हाला आज? तू घाबरली का? मग असं पकडल्यावर कोण नाही घाबरणार? परत नवराच आहे ना? हा का दुसरं कोणी होतं? नवराच आहे, आणि मग पण असं पकडल्यावर घाबरणार नाही का? तू पत्ते कायला घाबरू राहिली बा? हा चारा खाऊ घालते मी यांना, तुमचं काय हो मधीच? अरे त्याला चारा खाऊ घाल राहिली तू मला का खाऊ घालची? हा हा आज महिन्यापासून उपाशी मी. मावली नाही काळजी तुला? हा आता माझं चुकतंय का त्याच्यात? मग आता कोणाच चुकलंय? हा तसं झालं तर माझं चुकतंय. आणि मग मग काय करू? मग तू ठरव काय करायचं ते. हा हम्म, अगं आपलं लग्न झालं हम्म. त्यावेळेस 2 महिने तो मला घराच्या बाहेर निघून दिलं नाही मग ना. आता महिन्यापासून मला डायरेक्ट का जवळ येऊन द्याय ना तू? हा काय करायचं मी? जवळ यायला मूड तर झाला पाहिजे की. मूड म्हणला? होत नाही माझा. तुला मूड नाही ना? हम्म, अरे मला मूड लई आहे ना. हो का? आणि मग पण मला नाही होत ना, त्याचं काय करू मी? मग आता काय झालं तुला नेमकं? मला काहीच माहित नाही, मला मूड होत नाही. आणि आता बी काही हातबीत लावायचं नाही मला. चारा खाऊ घालते, मला खाऊ दे, काम करू दे. सर का बाबा तुम्ही हा? बरं. जा खा चंद्रू, खा. आला मोबाईलला स्विच ऑफ करून लक्षात आहे ना. यायचा पत्ता नाही, नांगरायला उशीर हो राहिला. अवघड हो, काय करावं, काय डोकं चालणं मग आता. ते काय चाललंय पोपटराव? अरे काय नाही हो, कुठे फिरवतो बाबूराव? कोण नाही आलं तर म्हणलं चला या. ट्रॅक्टर मोकळा का आज? अरे नांगरायला जा, मला वाट पाहू राहिलो ड्रायव्हरची. पण ड्रायव्हर आहे का? नाही येऊ राहिला रे जरा. हा काय? हा. काय काय मला ना नेमकं खाल्लं वावर आहे ना, ते नागरायचं होतं मला. म्हणलं चला या पोपट राखून. नाही, 1-2-3 दिवस नाही मोकळा. नाही लय दिवसून भेटला हो तो. हा लय दिवसाने भेट झालं भाऊ. काय सांगतो आता तुला चांगलं माहिती झालं ना का तिसरी बाईक केली मी, बरोबर ना? हा ते तर आहेच म्हणा. आणि मग का तिसरी बाईक केली ना, बर लग्न झाल्यापासून आहे ना 4-6 महिने मला घराच्या बाहेरच येऊन दिलं नाही. असं का? हा ना. आता काय झालं तुला सांगू का? महिना म्हणजे जवळच येऊन जाय ना आता. बरोबर. लय अवघड झालं. अवघड झालं रे बाबूराव. कोणाजवळ सांगतो म्हटलं आपला मित्र आपल्या मित्राला सांगू. तो आता काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पाय आता पहिली झाली, दुसरी झाली, आता तिसरी केली. हा काय प्रॉब्लेम आमध्ये? काय बरं आपण संघ जायचो, काही प्रॉब्लेम वाटला का तुला? नाही ना. हा किती वेळेस आपण संघच गेलोय जागे जागे आड्यावर. हा आणि मग चालेल, कसं काय रे असं? हा आता कसं काय, आता काय सांगतो तुला पोपटराव, लय जीवाचे हाल झाले रे मावले आता एवढं महिन्यात. बरं मग एक काम करतो का तू? आता काय एक गोळी देतो तुला, आहे माझ्याकडं योगायोगाने. गोळी? हा, काची? तू एक गोळी घेऊन जाय फक्त. अशी गोळी दे बायकोला, हा आणि लगेच तुला रिझल्ट नाही भेटला ना, मग मला बोलायचं. मग तो याच्या आधी कुठं वापरले अरे का? अरे साऱ्या गावाला दिल्या मी गोळ्या. तुला 10 मिनिटात रिझल्ट नाही भेटला ना, मग बोल. हा का? हा, पण गोळीचं नाव काय आहे? तुला बाकीचं काय करायचं गोळी देऊन टाक. अरे सांग ना मला. ते नं- ते पोपट तू आहे ना, आपण मित्र आहे ना, हा. मग मित्राला खरं बोलायला काय हरकत आहे? नाव सांगतो तुला नंतर, तू आधी एकदा अनुभव तर घे. तुला 10 मिनिटात रिझल्ट नाही भेटला ना, मग बोलायचं आपल्याला. हा ना. हा, गेल्याबरोबर गोळी देऊन टाक घरी. बरं आता मग हे नेमकी तिला कशात देऊ मला सांग. अरे काय सबी आता ते तुझं काम आहे भाऊ आता. नाही नाही काही तुला माहिती असेल ना आता. अरे काय सबी दे आता तू, ते काय सांगू मी इतकं. पाण्यात देऊन पाहू का? हा, पाण्यातच दे. हा हा, पण 100% गॅरंटी. अरे तू मला उद्या म्हणशील काय आहे न काय नाही, मग काय मला. सांगा पोपटराव, अरे माझ्या जीवाचे इतके हाल झाले महिन्यापासून. बाबूराव, शपथ तुला सांग माझ्या जीवाची नुसती असं तुला लाई लाई जाईल तयार. तुला माझ्यावर भरोसा आहे का नाही? अरे तो जवळ व्यथा मांडला की नाही मावाला. उद्या सांग मला काय रिपोर्ट आहे. चल उद्या सांग मला. बरं, खरं 100% अरे गॅरंटी. 101% हा? विषयच नाही परत. जाय तू, रात्रंदिवस फक्त होईल. गोळी देऊन टाक तू एवढी. बरं याचा टायमिंग कसा आहे याचा? अरे 10 मिनिटात रिझल्ट आहे भाऊ. अरे जर झाला पण कुठपर्यंत चालेल, कसं चालेल? रात्रभर. अ हम्म. डायरेक्ट म्हणजे मला सोडणारच नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. हा अजिबात टेन्शन न घेऊ तू. यो बाबा जाऊ दे पोपट. म्हणजे मी बोललो होतो मला अक्कल दिली आणि तो काही नेमकी गोळी होती. ते होती योग तो नशीब चांगलं तो. हा ना, याला काय. पण जाऊ दे तो मला आहे ना गोळी दिली ना, मग त्या गोळीचा आता मी उपयोग करून घेतो. आणि मावाली महिन्याची कसं राहील ना
ती आज एक रात्रभरात काढून टाकी जा बिनधास्त आता पण काही डायरेक्ट tension नको. बाई डायरेक्ट बोकडे येईल ना हा हो 100%. मी ना हात लावता येईल का अरे तू उद्या भेट मला सांग तू उद्या रिझल्ट काय आहे त्याचा तू म्हणशील काय आहे आणि काय नाही. बरं सकाळी मी उठल्या तुझ्या घरी येईल हो ये हा फोन तुला कर सांगायला फोन कर मला. फोन हा, करू फोन का कर सकाळी सकाळी हा. ए वहिनी राहील वहिनीनं जर ऐकलं मग काय अरे तुला करायचं काय करायचं मी बाहेर येतो फोन आलो हा मग तू तेच फोन कर फक्त. म्हणजे काय लोकायला या गोळ्या देता तुम्ही तू टेन्शन न घेऊ मी माझं पाहतो. असं करतो हा, का हा, जाऊ का मग मी हा, तू बिनधास्त जा. लागू कामाला मावल्या हा तो उद्योगाला लागून जा आता मला मा उद्योग करून दे. घे तू ड्रायव्हरला बोलू घे हा येऊ राहिलं ते तू 5 बस नागरिक मिनिटात, आता. 5 मिनिटात जाय तू हा आता. मी जातो हो मा बिनधास्त, कामले बिनधास्त. अटकले. जाय बरं तू आता चल. पोपटरावनं गोळी दिली खरी पण काय रिझल्ट आहे दिल्याशिवाय काय कळणार आपल्याला पण आता आपण आहे ना देऊनच पाहू आता आहे ना त्याच्यात गोळी टाकीतो हिरवळ हां बाई आता कशी चला आता गोळी हिरगाळली आता तिला देऊनच टाके तिला धर. पाणी पी थंड बापरे आज चक्क मला पाणी आणलं. हा मग हम्म आता बायको आहे ती मावाली ना बर आता तुला नाही द्यायचं मग द्यायचं कोणाला पाणी लय टेस्ट लागले आज. किती थंड आहे ना लय प्रेमाने आणलं वाटतं. हा मग दे इकडे तो नाक दे तो ग्लास दे नाक राहू द्या की एवढी कशाला हे करते. इकडे ठेवला असता नाक काय होतं हो पाण्यामध्ये काय काय होतं पाण्यात. अगं पाणी आपल्या याच्यातून आणलं जार मधून मला कस तरीच व्हायला लागलंय. हा काय कसं हो राहिलं गरमी गरमी का होतीये. तर गरमी आता काय आता हवा आहे जागा आहे ना मध्ये त्याच्यामुळे गरमी फिटली कस तरीच होतंय. बाईला ओ. काय असर झाला काय रे? ओ आता काय मला वाटतं इकडे बघा की काय कस तरी होतंय कोणला मला. कसं होतं मला सांग असं असं होतंय. असं असं होतंय इतके दिवस नाही झाले ना तुला बरोबर चला की आता खरी बाईला गोळीची असर झाली ओ इकडे बघा की आता काय इकडे बाई बघा मला आहे की ना, हा? आता अगं तू चला काय करू की. राहिली मी का हा रोमॅन्स करते. कोणला मला मग कुणाला कोण हाय इथं मी कोण आहे तवाला कोण हाय सांग ना तू मला माहित नाही आज कोण हाय. चला अगं की. तवाला महिन्यापासून हं? काहीच दिलं नाही मग आज देऊ तूच ठरव काय करायचं ते देऊ का आज. तो आजही दिलं नसतं देऊ? पण मी काय डोकं लावलं मला माहिती चला की कुठे चला ना नको ना चला ना अगं नको ना चला. अगं तू इतके दिवस कुठे गेलती असं वाटते आज ना आज बॉडी लय फनफनली आहे माझी. चला ना. थवाली महिन्यापासून चला. नव्हती फणफण करीत का नाही मग चला. मी डोकं लावलं ना आज हम्म? म्हणून तू आज मग आताशी आली काय केलं असं. तुला पाणी दिलं ग मी प्यायला हो का हो लय नशा चढली त्या पाण्याची. काय केलंय. आता खरे व्हायला गोळीची पावर गोळीची चला असर ना चला की आता कुठं नेती चला ना. चालायचं मग हं. चल कुठं चालती इथंच. इथंच चल मग चल ना मग चला चल आता आहे ना बाई इतकी गरम झाली ना आता तिला गारच करावं लागेल का घाम निघाला बाकी महिन्याची कसर राहील होती मित्रानं मला पोपटरावनं जावं गोळी दिली ना मला म्हणे तू घेऊनच जाय म्हणे ही. पाय बरं तुझी बायको तुला जर नाही अंगा ओढील तर काय पण तिनं मला 2-4 तास सोडलंच नाही पण मावली महिन्याची कसर राहिली होती ना तर पाणीच काढून बसलो पुन्हा घामही काढला मागं हाटलंच नाही मी
चला आता आहे ना शांतता झाली माझ्या जीवाची.